राज्य आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे कॉन्व्हेंट विभागातर्फे धरणे व मुंडन आंदोलन जिल्हा परिषदच्या चंद्रपूरच्या कार्यालयात समोर करण्यात येत आहे। याचा मुख्य उद्देश आहे की वारंवार संघटनेतर्फे आंदोलने मोर्चे धरणे देऊनही कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षण संस्था चालक जे कॉन्व्हेंट शाळेच्या शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालकांवर अन्याय करीत आहे त्याला इथले अधिकारी आणि प्रशासन व्यवस्था शालेय प्रशासन व्यवस्था पाठीशी घालत आहे। हे कशामुळे घालत आहे हे शोधण्याचा विचार आहे, परंतु तेथील कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांना पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मैदानात उतरली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी या प्रशासकीय शालेय प्रशासन व्यवस्थेचा आज मुंडन आंदोलन आम्ही इथं करत आहोत। कारण तेथील शिक्षकांना पूर्ण वेतन नियमानुसार दिल्या जात नाही, तेथील महिला शिक्षकांना प्रसूती रजा वेतनासह दिल्या जात नाही, CL दिल्या जात नाही, त्यांना नियुक्ती आदेश दिला जात नाही। एवढा अन्याय ह्या उघड्या डोळ्यांनी हे प्रशासन पाहत आहे का बरं? कशामुळे? कोणती गोष्ट इथं घडल्या जाते त्यांच्या आणि संस्था चालकांच्या मध्यस्थीने आणि इतक्या वर्षापासून क्वालिफाईड शिक्षक असूनही त्यांना तुटपुंज वेतनावर आणि एका भीतीच्या वातावरणात काम करावं लागते। सेवानिवृत्त झाल्यावर ग्रॅच्युइटीसुद्धा देत नाही, 2 महिन्याचे उन्हाळ्याचे पेमेंटसुद्धा देत नाही। विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन ते आणि मदमस्त झालेले शिक्षण संस्थांच्यावर आळा कोण घालणार हा प्रश्न आमचा प्रशासनाला आणि शासनाला आहे आणि कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांना नियमानुसार पूर्ण न्याय मिळवून द्यावा ही विनंती आम्ही